तर शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. शेतकरी मित्रांनो, आता आपल्या खानदेश भागात किंवा इतर भागात आता भरपूर प्रमाणात केळी किंवा पपईची लागवड होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता केळी किंवा पपई उत्पादक शेतकरी आहात, तर मग म्हणजे लागवडीच्या आधी तुम्ही जास्त प्रमाणात काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा लागवडीनंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही पण केळी किंवा पपई लावतात तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बेड जो पाडतात तो 1 ते 1.5 फुटापर्यंत उंच पाहिजे आणि 2.5 ते 3 फुटापर्यंत रुंद पाहिजे. जसं तुम्ही पाण्याचं नियोजन करताय, पूर्ण बेड हा ओला करून घ्यायचा आहे, चांगल्या पद्धतीनं हे करून घ्यायचं आहे. मग नंतर लागवड करायची. लागवडी केल्यानंतर पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने ठेवायचं आहे किंवा उन्हापासून चांगल्या पद्धतीने पाण्याचं नियोजन ठेवलं तर तुमचे पिकं हे बाळणार नाही किंवा मुळांची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकतात. शेतकरी मित्रांनो, अजून काय नियोजन करायचं आहे तर तुम्ही नियोजन करताय तर शेतकरी मित्रांनो, क्रॉप कव्हर खूप गरजेचं आहे. कारण की सनबर्न ह्या प्रॉब्लेममुळे पिकांचे खूप पद्धतीने नुकसान होतं किंवा पिकं हे जळू लागतात आणि त्यामुळे पिकं जळल्यामुळे तुमचे तिथं नुकसान भरपूर पद्धतीनेच होतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने नियोजन केलं तर तुम्हाला तिचा उत्तम फायदा होणार आहे आणि पुढे उत्पन्नात चांगल्या पद्धतीने वाढवणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओची माहिती कशी वाटली, तसंच आपलं केळी किंवा पपई उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम.